हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं वचनं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय. कालच्या चिंतनामध्ये 27 नंबरच्या श्लोकाचा विचार आपण केलेला होता आणि त्यामध्ये वर्णन करताना या द्वंद्व मोहाचा जो परिणाम आहे तो परिणाम जीवावरती काय होतो, माणसं कशी वागायला लागतात, अहंकारीने गर्विष्ठ कशी होतात, इच्छा आणि द्वेषाच्या पासून हे सात्विक धैर्य कसं निघून जातं, सर्व लोक धर्म नीती यांच्या बंधनांना कसे झुगारून देतात आणि असमाधानी राहून शांतता घालवून टाकतात, याचाच विचार मागच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेला होता. त्यामुळे तेने भूते भांबावली असा शेवट माऊली करतात. म्हणून संसाराची आडवा माझी पडली. संसाराचा आडव शब्दाचा अर्थ आहे संसाराच्या जंगलामध्ये पडलेले आहेत. आणि जंगल शब्दाचा अर्थ काटेकुटे, घनदाटपणा, असे अस्वस्थता, श्वापदांचे भय, या सगळ्याचा विचार संसारामध्ये असतो आणि त्यासाठी त्याला जंगल म्हणलेलं आहे. आणि महादुःख जे आहे, आणि सगळ्यात महादुःख कोणतं असेल तर मृत्यूचं भय. आणि दुसरं आणखीन एक आहे वृद्धत्वाचं भय. भय सांगितलेली आहेत, त्यामधलं भय सगळ्यात मोठं भय कोणतं असेल तर मृत्यूचं भय. आणि त्या मृत्यूच्या आणि वार्धक्याच्या भयातून सुटका जर व्हायची असेल तर भगवत प्राप्तीशिवाय दुसरा उपाय नाही. भगवंताच्या आश्रयाला जाऊन त्याला शरण येण्याशिवाय दुसरा उपाय नाही, असं माऊली पुढच्या काही ओव्यांच्या मधून आपल्याला आता सांगणार आहेत. पुढचा श्लोक आता समारोपाचे श्लोक सुरू झालेले आहेत आणि या 28व्या श्लोकामध्ये वर्णन करताना माऊलीने त्या पुण्यकर्मी जी पुरुष असतात त्यांची पापं कशी नष्ट होतात आणि सुखदुःख इच्छा ह्या त्या मोहापासून ते कसे बाजूला जातात याचं वर्णन आता 28 नंबरच्या श्लोकामध्ये माऊली करणार आहेत. आणि त्यानंतर या मृत्यूभयापासून सुटका होण्याचा उपाय सांगणार आहेत. या सगळ्यांचा विचार आता यापुढील चिंतनामध्ये आपण पाहणार आहोत. 28 नंबरचा श्लोक आहे, येषां त्वन्तगतं पापं जनाना पुण्यकर्मणां ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. ज्या पुण्यकर्मी पुरुषाचे पाप नष्ट झाले आहे, येषां त्वन्तगतं पापम, गतम म्हणजे नष्ट झालेला आहे, लोकांचे जनानां पुण्यकर्माणां, पुण्यकर्मी पुरुषाचे ते सुखदुःखादी इच्छा द्वेषादी द्वंद्वाविषयी, इच्छा द्वेषादी द्वंद्वाविषयीच्या मोहापासून मुक्त झालेले असतात. ते द्वंद्व मोह निर्मुक्ता, ते काय करतात, दृढ संकल्पवान होऊन माझे भजन करतात. द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रता, म्हणजे त्यांचा संकल्प आणि त्यांचा निश्चय दृढ असतो, श्रद्धा दृढ असते. अशा दृढ झालेल्या श्रद्धेनं ते भगवंताचं भजन करतात. केव्हा करतात, जे ज्यांची पापं नष्ट झालेली आहेत आणि ज्यांची द्वंद्व मोह संपलेला आहे. म्हणजे द्वंद्व मोह संपणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. द्वंद्वातीत होणं म्हणजेच ज्ञान प्राप्त करणं आहे. द्वंद्वातीत होणं म्हणजे गुणातीत होणं आहे, कालातीत होणं आहे. या सगळ्याचा विचार माऊली या ओव्यामधून करतात. भगवंत सांगतात असे काही पुण्यवान लोक आहेत की ज्यांची पापं नष्ट झालेली असतात.
चित्त शुद्ध झाली की पाप नष्ट होतं. आणि चित्तशुद्धीसाठीच भगवंताच्या नामाचा, त्याच्या ध्यानाचा, त्याच्या भजनाचा अभ्यास करावा लागतो. त्या भजनाच्या ठिकाणी, नामाच्या ठिकाणी दृढ निश्चय भाव आपला असावा लागतो. श्रद्धा अढळ असावी लागते. अढळ श्रद्धेशिवाय साधनेला फळ प्राप्त होत नाही. आपण धरसोड वृत्तीनं साधना करतो, केल्यासारखी करतो, स्वतःचं मन समाधान होईल इथंपर्यंत करत असतो, पण संत, शास्त्र, गुरु, उपदेश यांच्या पद्धतीनं साधनेचा विचार आपण कधी करत नाही. साधना कशी असायला पाहिजे? गुरु, संत, शास्त्र प्रणीत अशी साधना असली पाहिजे. आपल्या मनाची साधना असू नये, त्यामध्ये धरसोड वृत्ती असू नये, त्यामध्ये चुकवा चुकवी असू नये, तर त्यामध्ये दृढव्रथा शब्द वापरलेला आहे. अशांचीच पापे नष्ट होतात आणि ते पुण्यवान होतात. असे पुण्यवान जे झालेले असतात ना, त्यांना ते सुख दुःख, शीत उष्ण, अनुकूल प्रतिकूल, मान अपमान अशा द्वंद्वापासून मुक्त होतात. त्या मोहापासून मुक्त होतात आणि दृढ संकल्प करून भगवंताच्या भजनात दंग होतात. म्हणजे स्वतःला त्यामध्ये भगवंताचा छंद लावून घेतात. म्हणून दृढ संकल्पवान होऊन माझे भजन करतात. असे पुण्यकर्मी लोक आहेत. याचं वर्णन एक 2-3 ओवीमध्ये माऊलींनी केलेलं आहे. असे पुण्यवान पुरुष जे असतात, ही पुण्य मिळवणं फार कष्टदायक आहे. तसं पण कष्टदायक असेल तर या पुण्याचं फळ म्हणून सुख जे आहे, सुखाबरोबरच भजनाची वेळ आहे, भगवंताबद्दलचं प्रेम आहे, ते पुण्याशिवाय मिळत नाही बरं काय. म्हणून पुण्य प्राप्त करण्यासाठी हरिमुखे म्हणण्याचा साधना माऊली आपल्याला हरिपाठामध्ये सांगतात. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पुण्य प्राप्त करायचं असेल तर भगवंताचं दृढ ध्यान, दृढ भजन केलं पाहिजे. त्यासाठी मुखानं हरिमुखे म्हणा, असोनी संसारी जिवे वेगू करी. संसारात राहायला हरकत नाही, पण जिभेनं भगवंताच्या स्मरणाला, नामाला वेग दिला पाहिजे असं माऊली बोलतात. त्याचा विचार आता पुढील ओळीमधून माऊली करणार आहेत आणि त्याचा विचारित आपण बघणार आहोत. 172 नंबरची ओवी आहे. मागच्या चिंतनामध्ये आपण 171 नंबरच्या ओवीच्या चिंतनामध्ये आलो होतो की तेथे भूते भांबावले. अशा गोंधळाच्या अवस्थेमध्ये संसारच गोंधळ आहे. स्वतंत्र गोंधळ काय घालायची गरज नसते आपल्याला. आपण म्हणतोय गोंधळाचं जेवण आहे, लग्नानंतर गोंधळ घालायचा आहे, पण खरा गोंधळ हा लग्नानंतर आपोआपच सुरू होतो. आपण तो विचारच कधी केलेला नसतो. म्हणजे गोंधळाला सुरुवात ही लग्नानंतरच होत असते. पण आपण लग्नाचा हट्ट पण करत असतो. मग आमच्या मुलांची लग्नच ठरत नाही, लग्न व्हायला पाहिजे, म्हणजे त्यांच्या आयुष्यात गोंधळच यायला पाहिजे असं आपण म्हणत असतो. कारण आपण गोंधळ घातलेला काय कमी असतो की काय, म्हणून मुलांच्या आयुष्यामध्ये आपण गोंधळ घालण्यासाठी त्यांची लग्न ठरवत असतो. व्यवहार म्हणून त्या गोष्टी खऱ्या आहेत, पण संसार हाच गोंधळ आहे. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गोंधळ म्हणजे खरे निर्णय काय घेताच येत नाहीत. निर्णय चुकणार, त्याचे येणारी जी संकट आहे त्या पद्धतीनं वाट्याला येणार. या सगळ्यालाच संसार म्हणतात. म्हणजेच काय गोंधळ. गोंधळाशिवाय, गलबल्याशिवाय काही नाही. आणि ते तत्व तर कसं आहे, गोंधळाविना आहे, शाश्वत आहे, स्थिर आहे. आणि त्यामुळे त्या तत्वाचा जर विचार करायचा असेल तर आपण या गोंधळातून बाहेर पडायला पाहिजे. म्हणून भांबावलेले शब्द जो वापरला त्याने भूते भांबावली आणि संसाराच्या अरण्यामध्ये पडले असं माऊली बोलतात. संसाराच्या म्हणजे जन्म मरणाच्या येरदारा घालत बसल्यात. मी आणि माझेचाच गोंधळ खरा होतो. माझ्यामध्ये माझा गोंधळ होतो. आणि त्यासाठीच माऊली बोलतात, ईशान त्वंतगतम पापम जनानाम पुण्यकर्मनाम ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजनते माम दृढवथा. मला दृढ वृत्ताने ते भजन करतात, दृढ संकल्पवान होऊन माझं भजन करतात. कारण त्यांनी विकल्प सगळे काढून टाकलेले असतात. माऊलींनी पहिलीच ओवी 172 नंबरची वापरलेली आहे. ऐसे विकल्पाचे वायाने. विकल्पाचे वाया गोष्ट, विकल्पाला वाया शब्द वापरला. काठे देखोनी सिनाने. सिनाने म्हणजे तीक्ष्ण काटे. शिसाने काटे देखुनी सिसाने. या आपल्या खंडारकर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सिसाने असा शब्द आलेला आहे. काही ज्ञानेश्वरीमधून ससाने. तीक्ष्ण असे काटे आहेत जे मतिभ्रमाचे पासावने घेते चिना.
मतिभ्रम म्हणजे बुद्धीच्या भ्रमामुळं पासावणे म्हणजे मागे येतच नाहीत, घेतीच ना. असे जे पुण्यपुरुष जे असतात हे कंटाळत नाही साधनेला. विकल्पाचे काटे कितीही रस्त्यामध्ये आले तरी त्याला ते जुमानत नाही. जुमानत नाही म्हणण्यापेक्षा येणार नाहीत अशी कल्पना ते करत नाहीत, येऊ नयेत अशी इच्छाही ठेवत नाहीत. काटे येणार, विकल्प येणार, संशय येणार, अडथळेनी संकटे येणार, येणार ही गृहीतच धरून त्यानुसार ते पावले टाकत असतात. ते ऐसे विकल्पाचे वायाने म्हणजे पुण्यवान आणि विचारी लोक जे आहेत ते द्वंद्वमोहाने प्रवृत्ती आणि निवृत्ती धर्माच्या मार्गावर संशयाधिकाचे तीक्ष्ण काटे पसरलेले पाहून बुद्धिभ्रमाची माघार घेतच नाहीत. म्हणजे बुद्धीचा भ्रम होऊन माघारी परतत नाही, परत माघारी येत नाही. असं ते तुकोबा म्हणतात ना, काय लाचावले मन लागलीशी गोडे ते जीवेन सोडी ऐशी झाले, परत माघारी येत नाही. आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या, परत माघारी येत नाही. म्हणजे गेलेलं जे असतं ना ते परत माघारी वळत नाही. बुद्धिभ्रमाची माघारच कधी घेत नाही. मतिभ्रमाचे पासावणे घेतेच ना. त्यांनी विकल्पाचा विचार अगोदर करून ठेवलेला असतो. शास्त्राभ्यासामुळं कळतो विकल्पाचा विचार, त्याशिवाय स्वतःचे संसारातले अनुभवही असतात. या संसाराचे काटे सगळीकडेच बघायला मिळतात. काटे घालवण्याचा प्रयत्न करायचा नाही, काटे चुकवण्याचा प्रयत्न करावा लागतो. संसार हा काटेरी वाट आहे. संसाराचा मार्ग ही एक काटेरी वाट आहे आणि त्यामुळे काटेरी वाट आहे, पण आपल्या पायात चपला घालणं हा त्याच्यावरला उपाय आहे. काटे घालवणे आणि काटे काढून टाकणे आणि रस्ता साफ करणं हे काय आपल्या ताकदीच्या बाहेरचा प्रश्न असतो. त्यामुळं सगळा संसार मी सुटसुटीत करेन आणि मग तिथून मला प्रवास करता येईल असं म्हणणं म्हणजे मूर्खपणाचं आहे. संसार आहे तसाच राहणार आहे. मला त्यात बदल करायची ताकदही नाही आणि बदल करायचा गरज पण नाही. गरजही नाही आणि ताकदही नाही, दोन्ही गोष्टी आहेत. मला करायचं गरज तरी काय आहे? लोकांना सुधारायचा मी प्रयत्न करावा असं का मला वाटतं? लोकांच्या आयुष्यातली दुःख जावी ती शक्य आहे का? माझ्या आयुष्यातलं दुःख मला घालवता आलं नाही तर दुसऱ्याच्या आयुष्यातलं प्रारब्धातलं दुःख मला कसं कमी करता येईल आणि सुख त्याला कसं देता येईल? सुख आणि दुःख ही प्रारब्धाची देण असते. इट इज अ गिफ्ट ऑफ डेस्टिनी असं म्हणतात. ही सुखदुःख असतात ना, तर ही सुखदुःख अगदी आपल्या फॉर्च्यूनप्रमाणे असतात. पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर आपण करायला लागलो तर निश्चितच आपण अशा नादाला लागणार नाही संसार बदलायच्या. संसार बदलण्यापेक्षा स्वतःला बदलणे. विकल्पाचे काटे जे आहेत ते काटे वाया झाले. धर्माच्या मार्गावर प्रवृत्ती निवृत्ती धर्माच्या मार्गावर संशयाधिकांचे तीक्ष्ण काटे पसरलेले पाहून हे माघार घेत नाहीत बरं काय. म्हणजे हतबल होत नाही. असे हे पुण्यवान पुरुष असतात, कारण त्यांची पापं संपलेली असतात. पापांचा क्षय होणं म्हणजे पुण्याची पहाट असते. म्हणजे पुण्य निघालं म्हटलं की भगवंताबद्दलचं प्रेम निर्माण होतं. ज्यांच्या आयुष्यामध्ये प्रारंभामध्ये अधिक पुण्याचा साठा आहे तेच, ज्याच्या संचितामध्ये पुण्याचा साठा अधिक आहे तेच फक्त भगवत भजन करू शकतात. अधिक पाप तर संसार अधिक, अधिक पुण्य तर परमार्थ अधिक. या दोन्ही गोष्टीचा विचार इथं माऊली करायला सांगतात आपल्याला. म्हणून किती विकल्प येऊ देत, कुठल्याही प्रकारचे संशय येऊ देत, असे अनेक लोक आहेत की जे आपल्यावरती काहीतरी भांड रचत असतात आणि आपल्या मार्गावरून, ज्या योग्य मार्गावर आपण चाललेलो असतो त्या मार्गावरून आपल्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत असतात. कदाचित त्यांच्या मार्गात आपण अडथळे बनत असू म्हणून ते आपल्याला आपल्या मार्गातून काढून टाकण्याचा प्रयत्न करत असतात. पण आपण काय करावं? माघार घेऊ नये, रस्ता वेगळा करावा, संतांना विचारावं, शास्त्राला विचारावं. अशा दुष्ट माणसांच्या नादाला लागून आपला परमार्थ बिघडून टाकू नये. आपल्या मनात नामाचा ध्यानाचा विचार जो आहे तो टाकून आपण या मूर्ख लोकांचा विचार करत बसतो आणि वेळ वाया जाते. हिला माघार घेणं म्हणतात, याला बुद्धीचा भ्रम म्हणतात. आता बुद्धिभ्रमानं जेव्हा मतिभ्रमता होते वाया पासावणे घेतेची ना. पण जे पुण्यवान पुरुष असतात ते कोणत्याही परिस्थितीमध्ये बुद्धीच्या भ्रमानं जी माघार होणार असते ती माघार घेत नाहीत. माघार घेत नाहीत म्हणजे आपल्या मार्गावरून पाठीमागे येत नाहीत, कारण त्यांनी संतांना विचारून मार्ग निवडलेला असतो आणि त्या संतांच्या मार्गावर जाताना तो सुलभच आहे, मळलेला मार्ग आहे आणि त्यामुळे त्यातून माघार घ्यायची काही गरज नाही.
म्हणून पुण्यमान लोक जे आहेत ते मनाला गोंधळात टाकत नाहीत, पण बुद्धिवाद करणाऱ्या विकल्पाचे संशयाचे काटे पाहून ते माघारी वळत नाहीत, म्हणजे पराभूत होत नाहीत. पराभूत होणं या शब्दाचा अर्थ होतो की संसारापासून पराभूत होणं म्हणजे संसाराची अपेक्षा ठेवली, संसाराबद्दल लालसा असली तर पराभूत व्हावं लागतं. संसाराबद्दलचं काहीच देणं घेणं जेव्हा संपून जातं तेव्हा आपण संसार जिंकलेला असतो. पण संतांनी संसार जिंकला आणि आपल्याला संसारानं हरवलेलं असतं. संसारात हारणारी माणसं दुःखी असतात, त्यांचा बुद्धीत भ्रम झालेला असतो, ते पळपुटे असतात, ते माघारी वळतात आणि संसाराला घाबरतात. पण हे संसारातल्या काट्यांना घाबरत नाहीत, संसाराच्या काट्यांना, तीक्ष्ण काट्यांना ते चुकवून जातात. असू देत तीक्ष्ण, मला चुकवता येतात, माझ्या पायामध्ये मला चपला घालता येतात, याचाच विचार ते करत राहतात. म्हणून केवळ परमात्म प्राप्ती असा ज्यांचा उद्देश आहे ना, त्यांच्यासाठी हे विकल्पाचे काटे काय करणार आहेत सांगा बघू. ज्यांचं टार्गेट ठरलेलं आहे त्या अडथळ्यांचा विचार करत नाहीत. कायम लक्षात ठेवायचं, ज्याला तिथंपर्यंत पोचायचं नाही त्याला कुठलेही अडथळे असले तर त्या अडचणींना जुमानतच नाहीत आणि माघारी घेत नाहीत. ज्यांचं उद्दिष्ट भगवत प्राप्ती आहे ते भगवत प्राप्ती असं उद्दिष्ट ठेवलं की बाकीच्या अडचणी आपोआप बाजूला पडायला लागतात. अडचणी वाटत नाहीत, त्यांना तोंड देताना आपण हतबल होत नाही, कारण माझं टार्गेट ठरलेलं असतं, लक्ष तिकडं असतं. वाटेतले दगडधोंडे मग ठेचकाळणं लागत नाहीत. याचा मुख्य विचार माऊलींनी या ओवीमध्ये केलेला आहे. म्हणून त्यांना सुखदुःख, मान अपमान ही द्वंद्व आहेत ती गुंतून ठेवत नाहीत. खरा जो संशय कल्लोळ जो आहे ना, तो संशय कल्लोळ या द्वंद्वामध्ये आहे. माझं, मी, नंतर सुख, हे दुःख, हे निंदा, ही स्तुती, मान अपमान, प्रतिकूल अनुकूल, या सगळ्या गोष्टीमध्ये जीव अडकत राहतो. आणि त्याचाच विचार करण्यामुळं त्याच्या पलीकडे जायचं आहे, त्याच्या पलीकडे काहीतरी समजून घ्यायचं आहे, हे राहून जातं. पण हे जे पुण्यवान पुरुष जे असतात, पुण्यवान विचारी लोक जे आहेत ते द्वंद्व मोहानं पराभूत होत नाहीत. असा द्वंद्व मोहाचा अगोदरचा विचार किती भयंकर सांगितलेला आहे बघा. हा द्वंद्व मोह म्हणजे एक प्रकारची असमाधानाची मदिरा आहे म्हणून सांगितलेला आहे. असमाधानाची मदिरा अशी उन्मत्त होणं आहे. यांना धृतीला किंवा सात्विक धैर्याला प्रतिबंध करणारी ही गोष्ट आहे. आणि विषयांच्या खोलीमध्ये झोपणारी जी लोक असतात ते द्वंद्व मोहाला बळी पडलेले असतात. पण हितं माऊली म्हणतात हे द्वंद्व मोहाला बाजूला करून द्वंद्व आणि द्वंद्व नसणार आहेत असं मात्र करता येत नाही बरं काय. द्वंद्व असणारच आहे, पण द्वंद्वातीत होता येतं. द्वंद्वातीत होणं म्हणजे द्वंद्वांना ओलांडून जाणं, द्वंद्वाला संपवणं नाही बरं काय. द्वंद्व संपवता येत नाही. जोपर्यंत संसार आहे ना तोपर्यंत द्वंद्व राहणारच आहे. म्हणजे माझ्याकडे सुख दुःख येणारच आहे, पण मी त्याला लेबल लावायला शिकलो. याला सुख म्हणायचं, याला दुःख म्हणायचं, असं म्हटल्यामुळं ती सुख दुःख प्रभावी ठरतात माझ्यापेक्षा. माझ्या देवापेक्षा ती मोठी दिसायला लागतात मला. देवाला ती घाबरत नाही असं आपल्याला वाटायला लागतं. कारण काय, त्या सुखदुःखालाच मी मोठं केलेलं असतं. म्हणून कायम लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे की द्वंद्वामुळे म्हणजे याच्याचमुळे आपल्याला सुखदुःखांचा अनुभव येतो. पण सुख दुःख ओलांडून जायचे असतात, सुख दुःख संपत नाही. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत आपल्याला व्याधी असणार आहे. व्याधी नको असतील, मरण नको असेल तर शरीर नको म्हणायला पाहिजे. जन्म नाकारला पाहिजे ना आपण, पण जन्म नाकारत नाही आपण. जन्मही पाहिजे, शरीरही पाहिजे, आणि व्याधी आणि आधिव्याधी नको आहे असं कसं होईल सांगा बघू. पण आधिव्याधी असू देत, माझा जन्म जसा आहे तसं माझ्या जोडीला हे रोग लागणारच आहे. पण रोगाला रोग समजून मी दुःखी होणं सोडून देता येतं, त्याला माघारी न परतणे म्हणतात. इथं माऊली बोलतात ना की सुखदुःख मान अपमान या द्वंद्वात ते गुंतत नाहीत, कारण त्याने सगळ्या संसाराला मिथ्यात्व दिलेलं असतं. मग त्याच्यात गुंतायचं काय करण, संसाराचा अभ्यास कशाला करत बसायचं. त्याचा अभ्यास जो आहे काय, त्या उपनिषदामध्ये सृष्टीची उत्पत्ती मानलेली आहे. आणि सृष्टीची उत्पत्ती कशी झाली मानलेली आहे म्हणण्यापेक्षा सृष्टीची उत्पत्ती कशी झाली याचे काही काल्पनिक असे
किंवा खरे असतील त्या गोष्टी मांडलेल्या आहेत. मला वाटतं तैत्तरीय किंवा ऐतरेय उपनिषदामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे की सृष्टीची उत्पत्ती कशी झाली. पण संत म्हणतात जे झालंच नाही त्याची उत्पत्तीचे प्रोग्रेसिव्ह जे घटक आहेत, प्रगतीचे टप्पे जे आहेत, ते टप्पे कशाला विचारायला घ्यायचे? जे झालंच नाही त्याची वार्ता पुस्तिक आहे. समर्थ म्हणतात अगा जे झालेच नाही त्याच्याबद्दल लांबड काय लावावं लागणार, त्याच्याबद्दल बोलणं काय करावं लागणार? ते कल्पनेतलं आहे, ते कल्पनेबद्दल बोलतोसच कशाला? तसं या पुण्यवान पुरुष जे असतात या सगळ्या जगाला आणि संसाराला कल्पनाच म्हणतात, स्वप्न मानतात. मग स्वप्नातल्या गोष्टी खऱ्या मानायची काही गरज नाही असं त्यांचं मत झालेलं असतं. म्हणून ते संसाराला घाबरत नाहीत. संसाराचे विकल्प काटेकुटे त्यांना बोचत नाहीत. याचा अर्थ काय होतो? बोचत नाही या शब्दाचा बोचत नाही या शब्दाचा अर्थ त्याचा तो परिणाम करून घेत नाही, कारण त्यांच्या दृष्टीनं ते मिथ्या ठरलेले असतात. दोरीवरल्या सापाला ते घाबरत नाहीत. घाबरत नाहीत म्हणजे का? ती दोरीच आहे, साप नाही असं त्यांचा निश्चय असतो. घाबरत नाही असं कशाला म्हणतोय? घाबरायला दोरीच आहे, मग दोरीला काय घाबरायचं असा त्यांचा विचार असतो. त्यामुळे रज्जूवरील सापाला त्याने एकदा मिथ्यात्व दिलेलं असतं. तसा संसार हा रज्जूवरला साप आहे. ब्रह्म अधिष्ठानावर दिसणारे जग हे आधीच आहे. मग त्या जगाला सत्यता दिल्यामुळं मला त्रास होतो ना. जग सत्य मानलं की शब्द निंदा स्तुती सत्य मानावं लागतं, सुख दुःख सत्य मानावं लागतं, शीत उष्ण मान अपमान सत्य मानावे लागतात. कारण माणसं खरी वाटायला लागतात ना. माणसं खरी तर ती सुख दुःख खरी, जग खरं तर मान अपमान खरा, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून म्हटलेलं आहे शीत उष्ण खरे तर शरीर खरं. शरीराच्या पातळीवर शीत उष्ण, जगाच्या पातळीवर आपल्याला सुख दुःख, आणि मनाच्या पातळीवरती मानापमान आपल्याला भोगावे लागत असतात. म्हणून ज्यावेळी हे तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी असं भगवंत म्हणतात. तू मनाला उगाच स्वतंत्र अस्तित्व देऊच नकोस, त्याला माझ्यामध्ये मिसळून टाक. आणि एकदा माझ्यामध्ये ते मिसळलं ना तर त्या मनाचं वेगळं अस्तित्व, जग नावाचं अस्तित्व जे आहे, जगाशी तादात्म्य पाहून जे मन असतं त्या मनाला सुख दुःख भोगावी लागतात. पण जे मन भगवंताशी तद्रूप होतं त्या तद्रूप झालेल्या भगवंताशी तद्रूप झालेल्या मनाला सुखदुःखांचे अनुभव येत नाहीत. म्हणून हा पुण्यवान पुरुष जो असतो तो भजनामध्ये गर्क असतो. आणि भजनामध्ये गर्क असताना त्याला सुखदुःखांचे मान अपमान शीतोष्ण स्तुती निंदा यांचा प्रभाव पडत नाही, कारण त्या सगळ्यांना त्यानं मिथ्यात्व दिलेलं असतं. म्हणून मिथ्यात्व दिल्यामुळे ते पासावने घेतेची ना असा शब्द वापरलाय माऊलीने. ऐसे विकल्पाचे वायाने, म्हणजे वायफळ असलेल्या गोष्टी हे विकल्प म्हणजे खरे नाहीत. हा जो संशय येतो तो खरा नाही. विपर्यय खरे नाहीत, विकल्प खरे नाहीत. हा सगळा विचार जर एकदा लक्षात घेतला म्हणजे साप दिसतो, त्या सापाचं तो मागच्या वेळा वर्णन केलंय, त्याच्यावर कवड्या आहेत का, तो काळा आहे का, तो गव्हाळ रंगाचा आहे का, याची वर्णनं का उपयोगाची आहे? सापच नाही तर. मग सापच नाही तर त्याचं चिंतन कशाला करत बसायचं? दोरीच आहे तर. म्हणजे सापाच्या चिंतनामुळे कारण नसताना विकल्प निर्माण होतात. तो असा असला तर, विषारीच असला तर, तो आता घरामध्ये शिरला, तो कुणाला तर दुखावला असला तर कसे संशय निर्माण होतात बघा. नसलेल्या गोष्टीबद्दलचे हे संशय आहेत. म्हणून विकल्पाचे वायाने काटे देखुनी शिसाने शब्द वापरला माऊलीने. हे काटे तीक्ष्ण काटे बघून तो माघार घेत नाही. ज्यांच्या बुद्धीचा भ्रम झालाय ते माघार घेत असतील, पण ह्यांचा पुण्यवान जे पुरुष असतात ना त्यांचा बुद्धीचा भ्रम झालेला नसतो आणि त्यामुळे ते माघार घेत नाहीत. पुढे म्हणतात उजू निष्ठेच्या पावली रगडुनी विकल्पाची या भाली महापातकाची सांडली आठवीजी. आता परत शब्द वापरला बघा, आठवी एक शब्द वापरला. मागच्या वेळा आडव शब्द वापरला होता ना, संसाराच्या काय म्हणताय आडवा माझी, इथं आठवी शब्द वापरलाय त्यासाठीच वापरलाय बघा. उजू म्हणजे सरळ, एकनिष्ठेच्या पावली म्हणजे निष्ठावान पावलं टाकत, रगडुनी विकल्पाची या भाली म्हणजे मोठ्या काट्यानं रगडून, मोठ्या तीक्ष्ण काटांना रगडून ते महापातकाची सांडली, महापातकाचे अरण्य बाजूला टाकले आहे. आठवी जी, आठवी म्हणजे अरण्य, महापातकाचं म्हणजे संसाराचं अरण्य ज्याने बाजूला टाकलेलं आहे. म्हणजे ज्याने संसाराला मिथ्यात्व दिलं आणि उजू वाटा म्हणजे
सरळ वाटा ज्या संतांनी आखून दिलेला जो ट्रॅक आहे त्या ट्रॅकवरूनच चालतात, किंवा शास्त्रानं घालून दिलेल्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादेचं ते उल्लंघन करत नाहीत. म्हणजे शास्त्राप्रमाणे वर्तन करतात. तस्मात शास्त्र प्रमाणम कार्याकार्य व्यवस्थित. कार्य काय, अकार्य काय, कर्तव्य कोणतं, अकर्तव्य कोणतं, याच्यात त्यांच्यात संभ्रम नसतो. आणि संभ्रम नसल्यामुळं बरोबर वाटेनं जात असतात. उजू एकनिष्ठेच्या पावली. आणि निष्ठा कशी असते? एकनिष्ठा. एक निष्ठा कुठे ठेवता येते? एकाच्या ठिकाणी. काय नानाच्या ठिकाणी ठेवता येईल? नानात्व जिथं आहे, अनेकत्व जिथं आहे, तिथं निष्ठा ठेवता येत नाही. कशी निष्ठा ठेवते? मी त्याच्यावरही प्रेम करतो आणि ह्याच्यावरही प्रेम करतो. चुकला ना वाक्य? प्रेम हे एकावरच असू शकतं. त्याला एकनिष्ठा शब्द वापरलेला आहे. निष्ठा हा शब्द एकाशीच निगडीत आहे. त्यामुळे एक निष्ठेच्या पावली. आणि एक कोण आहे? भगवंतच फक्त एक आहे. जर संसारावर प्रेम असेल तर नातलगावर प्रेम, धनावर प्रेम, नंतर परिस्थितीवर प्रेम, नंतर शरीरावर प्रेम. किती प्रेम झालीत बघा. इतकी प्रेम म्हणजे अनेकत्व झालं. आणि एकच जर असेल ना तर तो एक कोण असेल तर एकमेव अद्वितीय तत्व कोणतं असेल तर भगवंत आहे. म्हणून एकनिष्ठेच्या पावली. तर सरळ वाटेनं वेदगुरु वरील अविविचारी निष्ठाच्या पावलाने संशयाच्या मोठ्या काट्याला रगडून महापापांचे अरण्य बाजूला ज्याने टाकलेलं आहे ते पुण्यपुरुष आहेत, असं वर्णन केलेलं आहे. शास्त्राने सांगितलेला मार्ग, संतांनी उपदेश केलेली ज्या वाटा आहेत त्याच वाटानं संशयाचे काटे आणि महापातकाचे अरण्य ते बाजूला करतात. कारण ते दृढ असतात. दृढ म्हणजे निश्चय झालेला असतो. दृढ संकल्पवान शब्द वापरलेला आहे बघा. वरती दृढ व्रता शब्द वापरलेला आहे श्लोकामध्ये. त्याचं वर्णन इथं माऊली करायला लागले. एक निष्ठेच्या पाऊली शब्दाचा अर्थ आहे दृढ व्रता ह्या शब्दाचा भाषांतर माऊलीने या भूमीमध्ये केलेला आहे. म्हणजे सर्वजण भजन करतात, पण फक्त देवाच्या प्राप्तीसाठी भजन करणारे जे आहेत ना ते दृढ व्रत आहे. भजन करणाऱ्यांची संख्या कमी आहे का? भक्तांची संख्या कमी आहे का? पण देवालाच प्राप्त करण्यासाठी भक्ती करणाऱ्यांची संख्या मात्र फार विरळ आहे. मनुष्यानां सहस्रेषु कश्चिदती सिद्धये असं म्हटलेलं आहे. असा एखादा हजारो एखादा जन्माला येतो की तो सिद्धीला प्राप्त होत असतो. सर्वजण म्हणून भजन करणारे आहेत, भक्ती करणारे सगळेजण आहेत, पण भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती करणारे किती आहे हा मुद्दा महत्वाचा आहे. देवाची या चाडे आळवावे देवा, ओस देह भावा पाडून या. हे विकल्पाचे देहाचे काटे बाजूला सारून देवाची या चाडे आळवावे देवा असं तुकोबा बोलतात. देवाच्याच प्राप्तीसाठी देवाला आळवावा, देवालाच प्राप्तीसाठी देवाला आळवायचा. म्हणजे देवाचंच भजन करतात. अर्ध संसाराचं आणि अर्ध देवाचं करत नाहीत. दिखाऊ भजन करत नाहीत. म्हणून इथं दृढव्रता शब्द जे वापरलेला आहे त्याचे प्रमाण शास्त्र, संत आणि स्वानुभव असतो. त्यांच्याप्रमाणे ते शास्त्राप्रमाणे वागतात, ते संतांप्रमाणे चालतात आणि त्यांचा अनुभव त्यांच्याकडे असतो. ते विचारतात कुणाला? संतांना. शास्त्राला विचारतात आणि संतांना आणि शास्त्राला विचारून वाटचाल करतात. म्हणून एकनिष्ठेच्या पावली शब्द माऊली वापरतात. त्यांची निष्ठा बदलत नाही. निष्ठा बदलू जे असतात ना त्यांना खरं प्रेम कळलेलं नसतं. भगवंताचं प्रेम कळायला त्याच्यावरली निष्ठाच कारणीभूत असते. निष्ठेचाच अर्थ श्रद्धा आहे, निष्ठेचाच अर्थ भाव आणि प्रेम आहे, निष्ठेचाच अर्थ आस्था आहे. या सगळ्या गोष्टी एकत्र रूपानं होतात ना त्यावेळी एक निष्ठेच्या पावली रगडून विकल्पाच्या भाली. जे मध्ये येणारे सगळ्या गोष्टी जे असतात ते अडथळे आणि प्रतिबंध ते काढून टाकतात. काय बुद्धीमध्ये असणारे दोष असतील किंवा आणखीन कशामध्ये असणारे साधनेमध्ये येणारे अडथळे, त्याला ज्ञानाचे प्रतिबंध मानलेले जे आहेत ते ज्ञानाचे प्रतिबंध दूर करतात. इथं काटे शब्द वापरलाय ना, तो काटे शब्द ज्ञानाच्या प्रतिबंधासाठी वापरलेला आहे. देवाच्या भेटीच्या मध्ये जे बंध असतात ना प्रतिबंध, ते म्हणजे ज्ञानाचे प्रतिबंध आहेत. देवाच्या भेटीमध्ये खरे अडचण कोणकोणती आपण म्हणतो तर संसाराची अडचण आहे, नातलगांची अडचण येते. या सगळ्या अडचणीपेक्षा खरी अडचण कोणती असेल तर मी स्वतःच अडचण आहे. देवापर्यंत जायला मी स्वतःची अडचण खरी आहे. माझी इच्छाच अजून नाही, देवाच्या प्राप्तीची तळमळ नाही आहे मला.
मी इतरांना सांगतो की ह्यांच्यामुळं मला माझी भक्ती पूर्ण होत नाही, परमार्थ करता येत नाही, अशी दुसऱ्यांची नावं आपण सांगत असतो. खरी गोष्ट आहे ना, मला इच्छाने तळमळ नाही आणि म्हणूनच मला देवाची भेट झाली नाही. विकल्पाचे काटे खरे हे आहेत, हे तीक्ष्ण असणारे काटे आहेत. बोचतात, अपमानकारक शब्द टोचतात, निंदा झाली की आपल्याला अगदी हुरमून आपण अगदी खचून जातो, स्तुती झाली की असं हुरळून जातो. हाही काटाच आहे. हा स्तुतीचा काटा आणि निंदेचा काटा समान आहे. एखाद्याचं बोचणं हे बोचणं रडवतं आणि एकाचं बोचणं हसवतं. म्हणजे सुखदुःखातच आणि द्वंद्व मोहातच टाकतं ना. आणखीन काय करते सांगा बघू. हे विकल्पाचे काटे आहेत की नाही. हे शब्द, हे निंदेचे शब्द, स्तुतीचे शब्द, हे विकल्पाचे रगडुनी विकल्पाची या भाले, हे विकल्पाचेच काटे आहेत. आणि हे मी जर ह्याच्याशी एकरूप झालो किंवा ह्यांच्याकडून पराभूत झालो तर संसाराच्या महाअरण्यामध्ये महापातकाची सांडली आठवी जी, म्हणजे हे अरण्य आपल्याला टाकता येणार नाही, त्या महापातकामध्येच आपण जाऊन पडू. म्हणून इथं म्हणलेलं आहे, मनुष्य शरीर जे आहे ते जाणतात पुण्यवान पुरुष. हे मनुष्य शरीर हे भोग भोगण्यासाठी नव्हे, तर त्या भगवंताच्या कृपेने त्याच्याच प्राप्तीसाठी मिळालेलं आहे. भगवंताच्या कृपेने मिळालं आणि कुणासाठी मिळालं तर त्याचीच प्राप्ती करून घ्यायला पाहिजे. ज्यानं माझ्यावर कृपा केली त्याला जाणणं ही माझं पहिलं कर्तव्य आहे. ज्यानं मला जन्माला घातलं त्याला जाणणं हे माझं कर्तव्य आहे. जसं आई वडिलांना पहिल्यांदा प्रायोरिटी देणं हे मुलांचं कर्तव्य असतं, तसं भक्ताचं, साधकाचं कर्तव्य काय, जीवाचं कर्तव्य काय. ज्यानं मला जन्माला घातली, सृष्टी दाखवली, त्याला जाणून घेणं, भगवंताला जाणणं हे त्याचा कर्तव्य असतं आणि ते प्राप्तीसाठी मिळालेलं असतं असा त्यांचा दृढ निश्चय झालेला असतो. म्हणून एकनिष्ठेच्या पावली शब्द वापरलेला आहे. म्हणून जे भगवंताला शरण येतात त्या शरण येणाऱ्यांची पापं नष्ट होतात. भगवंताची कृपा झाली की पापं नष्ट होतात. पण पापं ही काल्पनिकच आहेत, ती नष्ट व्हायला काय हरकत आहे सांगा बघू. जर भगवंताची कृपा झाली, संतांची कृपा झाली, म्हणून कोणत्याही स्थितीमध्ये ती आत्मानुसंधान सोडत नाहीत. महापातकाची सांडली आठवी जी, हे जर संसाराचं अरण्य टाकून द्यायचं असेल, महापापांचं अरण्य टाकून द्यायचं असेल तर काय करायला पाहिजे. हे पुण्यवान पुरुष हे विकल्पमधले काढून टाकतात, ज्ञानाचे प्रतिबंध काढून टाकतात, कोणत्याही परिस्थितीमध्ये आत्म्याशी असलेलं अनुसंधान सोडत नाहीत. भगवंतावर लक्ष बाजूला करत नाहीत. म्हणजे भगवंत हे त्यांचं टार्गेट असतं मिळवण्याचं, तिकडलं लक्ष विचलित करत नाहीत ते. म्हणूनच ह्या महापातकाची म्हणून सांडली, अरण्य सांडली म्हणतात ना, त्याचा अर्थ संसाराला बाजूलाच करतो. त्याला आवडत नाही संसार, आवडत नाही म्हणूनच तो बाजूला करू शकतो. आवडला तर तो बाजूला कसा करेल. म्हणून कोणत्याही स्थितीमध्ये भगवंताकडे लक्ष राहिलं पाहिजे. कोणत्याही स्थितीमध्ये, संकट असो किंवा सुख असो, सुख दुःखामध्ये आमचे सद्गुरू एक उदाहरण देतात. साधकानं कसं असावं, होका यंत्रासारखं असावं. होका यंत्र कायम साऊथ आणि नॉर्थच दाखवतं, उत्तर दक्षिण दिशा दाखवतं. कसंही टाका, कुठंही टाका, पाण्यात टाका, जमिनीवर टाका, कुठेही टाका, त्या होका यंत्राला ते कुठल्या दिशा दाखवतंय, उत्तर आणि दक्षिण दाखवतं. तसं साधकाच्या आयुष्यामध्ये सुख येऊ द्यात, आनंदाचे प्रसंग येऊ द्यात, संकट येऊ द्यात, दुःखाचे प्रसंग येऊ द्यात, परंतु तो काटा जो आहे ना, होका यंत्रासारखा देवाकडे जायतो, ईश्वराशी सन्मुख होतो तो आणि प्रपंचाशी विन्मुख होतो. असा प्रपंचाशी विन्मुख होणं म्हणजे विकल्पाचे काटे काढून टाकणं, महापातकाच्या अरण्यातून बाहेर पडणं आहे. मग संसाराला विन्मुख होणं हेच मुख्य कर्तव्य आहे. होका यंत्र जसं एकच दिशा दाखवतं तसं याचं एकनिष्ठाच्या पावली असं एकच असतं. त्याची निष्ठा ढळत नाही. आज हे उद्या ते, आज एक नाम उद्या दुसरंच नाम, आज हा गुरु उद्या दुसराच गुरु, आज हा एक देव उद्या दुसराच देव, असे त्यांच्या निष्ठा काय होत नाहीत, चलित होत नसतात. आणि असे चलित न होणारे, निष्ठा चलित न होणारे जे असतात ते पुण्यवान पुरुष असतात, दृढवृत्ता असतात. ते द्वंद्व मोह निर्मुक्ता म्हणजे द्वंद्व मोहातून बाहेर पडलेले असतात. मग द्वंद्व मोह कसं आहे, महापातकाची सांडली आठवी जी, रगडून टाकतात विकल्पांचे काटे.
म्हणजे विकल्पाचे एवढे तीक्ष्ण काटे कशाचे असतात बघा? आपल्या साधनेत येणाऱ्या अडचणी ज्या असतात, कधी कधी आजारपणामुळं अडचणी येते, कधी कधी नातलगांच्यामुळे अडचणी येतात साधनामुळे, पण त्याचा विचार ते करतच नाही. ते विकल्प आहेत सगळे, ते विकल्पाचे काटे सगळे रगडून टाकतात ते, आणि दृढ पावलानं हळू संतांनी ज्या मार्गाने सांगितलं त्या मार्गानं हळूहळू ढाळे ढाळे प्रवास करायला सुरुवात करतात. प्रवासामधले व्यत्यय जे असतात त्या व्यत्ययांचा आणि हस्तक्षेपांचा विचार करत नाहीत. भले कोणीही काय म्हणू. काय म्हणतात की मानिले नाही जन्मता, तुकोबांचा अभंगच आहे ना, की तुकोबा म्हणतात मी सत्य असत्याची मन केले ग्वाही, मानिले नाही जन्मता. सत्य आणि असत्य याच्यातला मी शोधून काढलं आणि मग विचार केला नाही माणसांचा. काय माणसं काय बोलतात तशी मानिले नाही जन्मता. शास्त्र वेगळी कोण कोण मांडणारी काही लोक असतात. एक जण हे म्हणतो, एक जण ते म्हणतो, एक जण तिसरंच म्हणतो. मी मानलं नाही. मी काय केलं? सत्य असत्य अशाची मन केले ग्वाही. तुकोबांचं परकड बोलणं असतं. आणि ते म्हणतात काय, मला एकदा सत्य आणि असत्यातलं मी ओळखून घेतलं. ह्याला सत्य म्हणतात आणि ह्याला असत्य म्हणतात. ब्रह्म सत्य आहे, जग असत्य आहे. अशी सत्य असत्याची ग्वाही मी केली, म्हणजे ते समजावून घेतलं. मानिले नाही जन्मता. त्यामुळे विकल्पाचे येणारे काटे मी मानले नाहीत, मी तशाच पुढे गेलो असं तुकोबा म्हणतात. पुढे 174 नंबरच्या ओवीमध्ये, म्हणजे या 28 नंबरच्या श्लोकावरची शेवटची तिसरी ओवी आहे. मग पुण्याचे धावा घेतले आणि माझी जवळीक पातले, किंबहुना ते चुकले वाटवदया. आत्ता सुंदर ओवी टाकली या माऊलीने. जर अशी धाव त्यांची कुणाकडे असते बघा? पुण्याची. पुण्यकर्माच्या ज्याने धावा घेतल्या, म्हणजे सगळी पुण्यकर्म करून धावा कुणाकडं? देवाकडं. पुण्य केल्यानंतर जाणार कुठं सांगा ना? जितकी अधिक पुण्य आहे तितकं देवाची जवळीक साधता येते. म्हणून म्हणता आणि माझी जवळीक पातले म्हणजे प्राप्त झाले, म्हणजे मला त्यांनी प्राप्त करून घेतलं. पुण्याची धाव घेतली आणि पुण्याच्या धावानं ते सरळ आतमध्ये घुसलेत. कारण त्याने काम क्रोध मी माझे या विकल्पाचे काटे सगळे काढून टाकलेले असतात. त्यामुळं पापातून मुमुक्त झालेली असतात आणि एक निष्ठेनं वाटचाल केल्यामुळं महापातकाची अरण्य बाजूला पडतात. आणि म्हणून तो धावत या अरण्याला बाजूला करून धावत असतो. पुण्यासाठी धाव घेतली म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा केली, साधनेची पराकाष्ठा केली. केवढं नाम घ्यावं? जोपर्यंत भगवंत भेटत नाही तोपर्यंत नाम घ्यावं. याला साधनेची पराकाष्ठा म्हणतात. म्हणून ज्याने भगवंताचं सानिध्य प्राप्त करून घेतलं असे भक्त जे आहेत ते काम क्रोधाचे जे वाटमारीमध्ये आहेत त्यांच्या तडाख्यातून सुटतात, म्हणजे मुक्त होतात. काय म्हटलेलं आहे? वाटवदया, वाटमारी करणारे, वाटतच ठार मारणारे, वाटवदया. अशा महादुःखरूपी वाट माऱ्यांच्या तडाख्यातून कायमचे सुटले, किंबहुना ते चुकले वाटवदया. चुकवलंच त्यानं, कारण अरण्याला चुकवलं तर अरण्यात आहेत ते वाटमारी करणारे. दरोडेखोर कुठं आहे सांगा? काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे दरोडेखोर कुठं आहेत? अरण्यामध्ये आहेत. आणि हा तरी जो साधक पुण्यवान जो आहे तो अरण्याला चुकवूनच निघालाय असं माऊली बोल. महापातकाची सांडली आठवी जी ही वरच्या ओळीमध्ये सांगितली. आणि महापातकांना बाजूला काढून जे धावा लागले ते पुण्याच्या मार्गानं धावा लागले. मग पुण्याच्या मार्गानं जर गेले तर ही वाटमाऱ्यांना चुकवता येते ना. मग काम क्रोधा कशा राहतील सांगा? अंतःकरणामध्ये. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले रीते घड. जेव्हा देहच विठ्ठलानं भरून गेला आणि भगवंताच्या प्राप्तीसाठीच धावणं सुरू झालं, त्याला मग कामक्रोधाची वाट मारे हे दरोडेखोर भेटतीलच कसे सांगा? कामक्रोधाचे दरोडेखोर बाजूला राहिले. जे पापक्रमानं प्राप्त होतात ते दरोडे आहेत. म्हणून पुण्याचा मार्ग जो असतो तो चित्तशुद्धीचा मार्ग असतो आणि या चित्तशुद्धीच्या मार्गाने भगवंताकडे जाता येतं. भगवंताकडे जायला चित्तशुद्धी असायला पाहिजे. यासाठी शुद्ध पुण्याची गाठी असली पाहिजे. शुद्ध पुण्य आपल्या गाठीशी असलं पाहिजे. म्हणून पुण्याचे सुद्धा प्रकार केलेले आहेत. एक अशुद्ध पुण्य आहे आणि एक शुद्ध पुण्य आहे. अशुद्ध पुण्य हे जवळजवळ स्वर्गाची प्राप्ती करून देतं आणि शुद्ध पाप जे आहे ते पाप नरकाची प्राप्ती करून देत असतं.
आणि दुसरं जे आहे जे शुद्ध पुण्य आहे, असं माऊलींनी 9व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. काय म्हणतात ते, की पुण्य जे असतं ते पुण्य स्वर्गा पुण्यात्मक पापे येईजे, पापात्मक पापे नरका जाईजे, मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. म्हणजे पुण्य जर शुद्ध असेल ना तर त्याची धाव हा पुण्याचा मार्ग स्वच्छ असतो. माऊलींचा पहिलाच अभंग आहे हरिपाठातला, देवाची आद्वारी उभा अक्षर भरी तेने मुक्ती चारी साधी येण्या. असा देव हाच टार्गेट ठेवून ज्यानं वाटचाल केली, असा पुण्य मार्ग ज्यानं केला त्याला सायुज्य अशा चारही मुक्ती, त्या मुक्ती ज्या आहे त्या चारही मुक्ती साधी येल्या. म्हणजे देवाची आधारे उभा क्षण भरी तेने चारही मुक्ती साधी येल्या. म्हणून निष्काम बुद्धीनं केलेलं कर्म किंवा ईश्वरार्पण बुद्धीने केलेलं कर्म जे आहे ते आपली अंतःकरण शुद्धी करून पुण्याची प्राप्ती करून देत असतं. ते सगळं शुद्ध पुण्य असतं आणि ते शुद्ध पुण्य भगवत प्राप्तीसाठी उपयोगाला येतं. म्हणून कर्म करताना सावधानतेनं कर्म केले पाहिजे. असं कर्म घडू नये की त्यातून पाप निर्माण होईल, असं कर्म करू नये की ज्यामध्ये अशुद्ध पुण्य होईल. अशुद्ध पुण्य म्हणजे दान करायची इच्छा आहे पण दान करून झाल्यावर मी दान केलं हे लोकांना कळण्यासाठी प्रयत्न केले जातात, याला अशुद्ध पुण्य म्हणतात. दानच करत नाहीत ते म्हणायचे पापीच आहेत, मुळात ते पापच आहे. पण दान करून सुद्धा दानाबद्दलचे परतावे ज्यांना मागतात, दानाबद्दल पासून काहीतरी मिळावं अशी सकामता ज्यामध्ये असते, अशा सकाम कर्म जरी पुण्यशील असली तरी ती अशुद्ध असतात. म्हणून निष्काम बुद्धीने ईश्वरार्पण बुद्धीने कर्तव्य कर्म म्हणून केलेलं जे कर्म असतं तेच कर्म शुद्ध पुण्याची गाठी आपल्याला घडवून आणतं. म्हणून अंतःकरण शुद्धी करून पुण्याची प्राप्ती होते आणि शुद्ध पुण्याने भगवंताची प्राप्ती होते. स्वर्गात्मक म्हणले नाही, स्वर्ग हा पुण्यात्मक पापे जाईल, ते पुण्यात्मक पापच आहे. स्वर्गाला नेतं, कारण पाप का म्हटलं त्याला सांगा त्या पुण्याला, कारण ते परत जन्माला घालतं. म्हणून जे परत जन्माला घालतं ते पापच आहे. भले काय वाटतं ते करू दे, अमुक केलं तमुक केलं हे केलं तेच केलं सगळं केलेलं असतं, पण त्यामध्ये जरा अपेक्षा असेल ना, त्यामध्ये कारस्थान आणि कट असेल ना तर ते मात्र शुद्ध होत नाही. हा विचार त्यामध्ये सांगितला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. ज्याच्यात नारायणाच्या प्राप्तीचा विचार असतो तेच कर्म शुद्ध पुण्य कर्म असतं, अन्य नाही. हे पुण्य भगवत प्राप्तीसाठी करणं आवश्यक आहे आणि त्याला शुद्ध पुण्य म्हणतात. आणि यामुळं संसारात राहून सुद्धा या द्वंद्व मोहात्मक विकाराच्या तावडीतून सुटता येतं, काम क्रोधाच्या तावडीतून सुटता येतं. म्हणून म्हणलेलं आहे, याचा निश्चयच पाहिजे, बुद्धी निश्चयात्म ज्ञान ब्रह्मरूप भावे आपण आपण, असा दृढव्रता झालेला असतो. त्याच्या निष्ठा दृढ असतात, संकल्प दृढ असतात आणि त्या दृढ संकल्पातूनच ह्या संसाररूपी महापातकाच्या अरण्यातून तो बाजूला जातो. आणि वाटमारी करणारे जे दरोडेखोर आहेत, काम क्रोधादी जे शत्रू आहेत त्यांना चुकवतो. त्यांना मारता येत नाही बरं का, ते मारून दुसऱ्यांसाठी पाहिजेत ना ते त्यांना मारून काय करायचं, संतांनी त्यांना मारलं नाही बरं का, त्यांचा उपयोग करून घेतला, उलट उपयोग करून घेतला. आणि जर आपल्याला असाच उपयोग करून घेता येत असेल तर त्याचाही विचार करावा, अन्यथा त्यांना चुकवून बाजूला जावं. चुकवून बाजूला जाण्याचा विचार माऊली यामध्ये म्हणतात, किंबहुना ते चुकले वाट बदिया. असे पुण्यवान पुरुष आहे, हे काम क्रोधाला बळी न पडता आरामात जीवनमुक्त झाले. ही गोष्ट फार महत्वाची आहे, कारण शुद्ध पुण्यानं त्यांना ती प्राप्ती झाली. माऊलींनी सुंदर विचार या 2-3 ओवीमध्ये सांगितलेला आहे. आपण आणि खूप त्याच्यावरती चिंतन करावं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.